नमस्कार श्रोत्यांनो, आपण पाहताय चॅनल डी सी समाधान. कष्टाचं पीठ या कथासंग्रहातील आजची कथा आहे. कष्टाचं पीठ. तांबडं फुटलं आणि भिका उठला. त्याने घरासमोर झाडलोट करून केर कचरा काढला. आंघोळ करून देवपूजा आटोपली. आज कुठं काम मिळतंय का म्हणून वाट्यावर विचार करत बसला होता. 17 ठिकाणी फाटलेल्या गरिबीला कुठं कुठं कसं आणि कशाचं थिगळ द्यावं याचा मनात विचार करत होता. सोनीने चुलीतील राग भरून चुलीच्या भानुशीवर ठेवलेला चहा पावडरचा डबा उघडून पाहिला तर त्या चहा पावडरचा एक कणही शिल्लक नव्हता. तिनं धोंडाला विचारलं, असं काय विचार करत बसलासा? मग काय करू म्हणती? पोरं उठतील, दुकानात जाऊन चहाला फाकी घेऊन या, तवर म्या चहाला आदान ठेवते. फाटलेल्या कोपरीचे खिसे चाच पडत धोंडा म्हणाला, सोने 4 आणे घावलेत कोपरीच्या खिशात. जा मग दुकानात चहा फकी घेऊन या. धोंडा चहा पावडर आणण्यासाठी दुकानात गेला. तोपर्यंत सोनीनं जर्मलच्या बघुल्यात चहाला आदान ठेवलं. तेवढ्यात पोरही उठली. डोळे चोळत चोळत गाणं आईला म्हणाला, आई, सकाळी सकाळी दादा कुठं गेलासा? मोठ्या सदूनं उठल्या उठल्या जांबाई दिली आणि त्यानं आईकडं चहाची मागणी केली. सोनी त्याला म्हणली, अरे अगोदर तोंड खांगाळा की, आता येईल तुमचा बा चहा फकी घेऊन. आयो, पण आमासनी पाव आणायची होती. तेवढ्यात धोंडा चहा पावडर घेऊन आला आणि सोनीकडे चहा पावडर देत म्हणाला, दर्ग, चटकन चहा करून पोरांना आणि मला बी दे. सकाळी सकाळी कुठं कामधाम मिळतंय का ते पाहतो. 10 दिवस झाले पाऊस उघडीप देईना आणि काम बी मिळना. आवाज घरात चिमणीला टिपायला ज्वारीचा एक दाना बी शिल्लक नाही आणि चिमूटभर पीठ सुधीक नाही. 8 दिवस झालेत घरात त्याल बी नाही. नुसतं मीठ मिरचीची भाजी खात्यात लेकरं. तवा आज कुठं का वैना पर काम हुडका, म्हणजे शेरखांड जोंधळे तेल पाणी आणता येईल बाजारातून. गणा बापाकडं पाहत म्हणला, दादा, मला पाव का म्हणून नाही आणलं? अरे माझ्या राजा, खिशात दमडी नाही. 4 आणे होते त्याची चहा फकी आणली या. सुनीनं चहा केला. सर्वजण तो बिगर दुधाचा लाल भडक कोरा चहा ताटल्यामध्ये घेऊन प्याले. चहा आणि पोरांच्या अंगामध्ये तरतरी आली. पोरं अंगणात खेळायला गेली आणि धोंडा काम शोधण्यासाठी गावात गेला. पाठीमागे सोनीनं पावसाला शिवाय द्यायला सुरुवात केली. या पावसाचं मड बसवलं, एक तर येळावं येत नाही. अरे पावसा, खरंच की तू लहरी आणि फिरस्तीच हाय. आली लहर आणि केला कर असं म्हणते ते काय खोटं नाही. तू टायमाला आला तर समजा तुझं कौतिकच करतात र. पर कवा 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 येतो तर वल्ला दुष्काळ घेऊन येतो सा. पर हातावा आणून पातावं खाणारा आम्ही गोरगरीब, आमची लेकरं उपाशी मरायला लागली. सारी रानं वल्ली झाली, कुठं काम मिळणं झालं या. किती दगडाचं काळीज हाय म्हणायचं तुझ्यावालं. तुला आमची कणव नाही यायची र. लय द्वाड हायस तू. जरा लाज वाटाय पाहिजे होतीस तुला. थोडंच देवाने आम्हासनी जित्यापणी मारायला धाडलं होय. अरे आम्ही मरू दे, पण ह्या लेकरांचं कसं होईल? खरंच सांग, तुला हे समज कसं बघवतं रे चांडाळा? मागल्या वर्षाला वावरात रगात वकून शान, साल महिने घालून पै पावाना जमा करून मोठ्या पोरीचं लगीन केलं. तेव्हा तुला लग्नाचा समजा हिसकोट केला सर. लगीन लागलेलं तुला बघावलं नाही. सुटलेल्या रान रेड्यासारखा उधळला आणि रपा घागरीच्या घागरी पाणी रिचलास. अरे लहान पोरानं तुला नाग्या नाग्या पळवलं तरी बी तू थांबला नाहीस. मोठ्या कष्टानं केलेला स्वयंपाक तो घशाच्या खाली उतरू दिला नाही. मांडवा सगट समजा धुवून शान नेलं. अरे शेतकरी वावरात राबतो त्याची बी दया आली नाही तुला. लय उत्मात करतो सा. समधी पिकं धुवून शान नेली तुला, होत्याचं नव्हतं करतो सा. कुणा पाहिजे जगावं आम्ही? अरे द्वाडा, हे पाप कुठं फेडशील रे पावसा? सलग पावसामुळं ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. गावात काम मिळत नव्हतं. कोंडा तात्याच्या शेतात काम होतं, पण शेत ओलं असल्यामुळं काम बंद होतं. दुपारी शावडीच्या पारावर धोंडा कोंडाबरोबर चिलीम ओढली आणि धोंडा कोंडाला म्हणाला, कोंडा तात्या, पाऊस पडून बी काम मिळणं झालं या. अरे धोंडू, ह्यो वल्ला दुष्काळच हाय म्हणायचा. मांदळ काम मिळतील, पण पाऊस चांगला उघडल्या बिगर नाही मिळायची. काम नाही म्हणून पैसा नाही. फाटलेल्या दिवसाला कुणाकडून उसनवार पैसाही मिळना.
म्हणून धोंडा घरी आला आणि घरासमोर लिंबाच्या ओट्यावर येऊन बसला. सोनीनं धोंडाचा चेहरा निरखून पाहिला आणि तिनं ओळखलं की आज काम मिळालं नाही. अहो, आज बी काम मिळालं नाही. धोंडा उठून उभा राहिला आणि सोनीला म्हणला, मिळेल की काम? अगं, ज्याला चोच दिली त्याला चारा बी देतो देव. मुलांनी आईनं आणलेली गावकोसा लगत असलेल्या हारंदोडीची वेलाची फुलं मिठाबरोबर खाल्ली होती. बाप आला म्हणून पोरं धोंडाच्या पायात घुटमळत होती. दादा, आम्हाला काय आणलं खायला? गणाला कडेवर उचलून घे धोंडा म्हणला, अरे माझ्या बच्चांनो, काम नाही मिळालं आणि खिशात दमडी नाही, तेव्हा खायला काय बी आणलं नाही. सोनीनं उसनवार पिठासाठी निम्मा गाव धुंडाळला, पण कुठेही तिला चिमूटभर सुद्धा पीठ मिळालं नाही. तिनं तांदूळच्याची भाजी मीठ मिरची टाकून केली आणि सर्वांना हाक मारली, चला रे, थोडं 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 खाऊन घ्या. मुलगी मायाळू असते म्हणून बनी आईला म्हणाली, आयो, मायावाला दादाला द्या अगोदर जेवायला, दादाला कामाला जायचं आहे. धोंडानं आणि पोरांनी ती मिठातली भाजी खाल्ली आणि ढेकर देत धोंडा घरासमोर आलेल्या लिंबाच्या झाडाखाली येऊन बसला. अहो, जावा की मग पाटलाच्या वाड्यावर, तिथं काही बी काम मिळेल, म्हणजे शेर पाहिली जोंधळ मिळते आल. खरंच की, मी येतो पाटलाच्या वाड्यावर जाऊन शान. पाटलाने धोंडाला वाड्याकडे येताना पाहिलं आणि त्याने ओळखलं धोंडाला आज कुठंच काम मिळालेलं दिसत नाही. कारण धोंडाला कुठे काम मिळालं नाही की तो पाटलाच्या वाड्यावर जात असे आणि पाटील त्याला अडचणीच्या काळात मदत करत असे. राम राम पाटील. राम राम धोंडा. काय रे, काय काम काढलं? काय नाही म्हणलं, काय काम बीम आहे का म्हणून विचारायला आलो तो. त्या दिवशी पाटलाकडेही काहीच काम नव्हतं, पण पाटील त्याला नाही म्हटले नाही. अरे धोंडा, वयजी पाटील, माचोळीवर मोठाले वाळलेले लाकडं आहेत, ते जरा फोडायची होती, द्या की मग कुराडा, आता देतो फोडून शान. धोंडाला आज काम मिळालं म्हणून तो मनातून खूप आनंदी झाला. सर्व लाकडं फोडून दिली. त्या मोबदल्यात पाटलानं धोंडाला 2 शेर जोंधळे घातले. ते जोंधळे एका कापडाच्या पटकारात बांधून धोंडा आनंदात घरी आला. सोनीच्या समोर जोंधळे ठेवत धोंडा खाली बसला आणि मनातल्या मनात म्हणला, अगं आई ग, आता पहिल्यासारखं काम होत नाही आपलं, घोडं थकलं या. इतक्यात सोनीने विचारलं, आणलेत का जोंधळे? वय वय आणलेत की. पिवळे जोंधळे पाहून सोनी हारकून गेली. तिनं सुपानं पाखडून दळण करून धोंडाला गिरणीवर पाठवलं दळण दळायसाठी. दिवसभर पोरांना भाकर मिळाली नव्हती. ती सारखी आईला भाकरीची मागणी करत होती. आज पोरांचा पोटभर जोंधळ्याची भाकर आणि तांदूळची भाजी मिळणार होती म्हणून ती आईच्या अवतीभोवती आनंदात उड्या मारत होती आणि बापाच्या वाटेकडे डोळे लावून पाहत होती. सोनीनं कवळी लसलशीत तांदूळची भाजी मीठ मिरची टाकून बनवली. त्या भाजीचा वास संपूर्ण अंगणात पसरला होता. भाजीच्या जोडीला गरम गरम जोंधळ्याची भाकर खायला मिळणार होती. आज 2 शेराचं पीठ घरात येणार होतं म्हणून सोनी खूप आनंदित होती. घरकामाला तिला हुरूप आला होता. जणू काही 2 शेर जोंधळ्यानं तिची गरिबी संपलेली होती. पण धोंडाची सत्वपरीक्षा पाहणाऱ्या नियतीला धोंडाच्या घरात ते 2 शेराचं पीठ येऊ द्यायचं नव्हतं. परंतु धोंडाच्या सात्विक प्रयत्नांपुढं नियतीची सुद्धा दमछाक झाली होती. कारण त्याचं कुटुंब वात्सल्य आणि प्रेमातून तो आपल्या बच्चांना रक्ताचा घाम करून त्यांना कष्टाची भाकर देणार होता. धोंडानं गिरणीवाल्याला रामराम घातला, एवढं जोंधळ लवकर दळून द्या की राव, पोरासनी आज दिवसभर भाकर मिळाली नाही. आजचा दिवस तांदूळच्या भाजीवरच गेला. भुकेने पोटात नुसता डोंब उसळला आहे. वाई धोंडा, आत्ता देतो दळून तुझ्यावालं. गिरणीवाल्याने इंजिन चालू केलं आणि धोंडाचं दळण दळून दिलं. धोंडाकडं गिरणीवाल्याने दळण दिलं, परंतु गिरणीवाल्याचे पैसे देण्यासाठी धोंडाकडे पैसे नव्हते. उद्याच्याला तुमचं काही बी काम असलं तर करून देईन असं आश्वासन देऊन धोंडा रस्त्याला लागला. सूर्य अस्ताला चालला होता आणि रानातून खंडाची बैलगाडी खडीच्या रस्त्यानं धडधडत चालली होती. राम राम खंडा तात्या, राम राम. अरे धोंडा, बस की गाडीत. तिथं नियतीने बाजी मारली होती. भोळ्या भाबड्या धोंडानं दळणाची पिशवी गाडीच्या बावखडाच्या खुटलीला अडकवली आणि धोंडा बैलांना जोरजोरानं हाकलू लागला. खडीच्या रस्त्यामुळं गाडी आदळत होती. गाडी आदळून आदळून पिशवीचे बंद तुटले आणि पिठाची पिशवी खाली मातीत पडली.
पिठाचा जवळजवळ 1 शेराचा माना मातीत रिचला गेला, पण पिशवीत अजून 1 शेराचं पीठ शिल्लक होतं. त्या पिठाकडं पाहत धोंडा मोठ्याने हसला आणि म्हणला, "अरे खंडातात्या, आजच्या पुरतं पीठ अजून पिशवीत शिल्लक आहे." संध्याकाळी धोंडा घरी आला तेव्हा मुलं बापाची वाट पाहून थकली आणि उपाशीच गोधडीवर झोपी गेली. सर्वात लहान गणाही आईच्या मांडीवर उपाशी झोपी गेला होता. लय उशीर केला सा, सोनीने विचारलं. अरे रस्त्यानं खंडा तात्याच्या गाडीत आलो. पर पर काय खंडा तात्यानं उद्याच्याला काम बिन दिलं वय? अहो काम दिलं तर चांगलंच आहे की, म्हणजे उद्याच्या पिठाची चिंता मिटली. सोने काम कशाचं आलं या? अगं खंडा तात्याच्या बैलगाडीत खुटलीला दळणाची पिशी अडकिवली. गाडी रस्ता खडीचा होता तेव्हा गाडी आदळून पिशवीचा बंद तुटला आणि पिशी पिठासकट मातीत पडली असंच ना, सोनी म्हणाली. परंतु धोंडा बायकोला म्हणाला, अरे सोनी, जी माती जोंधळे देती, जी माती आपल्याला धान्य देती, त्या मातीला जोंधळ्याच्या पिठाचा निवद व्हायला असं समजायचं. अगं रक्ताचा घाम करून कष्टानं कमावलेलं देव कधीच समज घेऊन जात नाही. पर फुकटचं आणि बिगर कष्टाचं मिळालेलं देव समज सोपडा साफ करतो या. काबड कष्टातून आणि आडी अडचणीतून गेल्यानं माणसाची जिनगानी घडत असती या. आणि मायंदळ पायका अडका घरी आमदानी असल्यावर माणसाची संकटाला तोंड देण्याची ताकद बी कमी होती. अगं जरासं पीठ सांडलं म्हणून काय झालंय, म्या म्हणतो जाऊ दे, शेरभर पिठाचा मान अजून पिशवीत शिल्लक आहे. त्याच्या भाकरी कर आणि पोरांना उठीव, त्यांना अदुगर भाकर खायला दे. आडाणी धोंडा पण संस्कारानं मानसिक बलानं परिपूर्ण होता. सोनीनं लाकडी काठवतीत जोंधळ्याच्या पिठाच्या भाकरी करून चुलीवर खरपूस भाजल्या. त्या गरम भाकरी आणि तांदूळच्याची भाजी सर्वांनी खाल्ली. अहो आता गावामध्ये जाऊ नका, आथरुणावर पोरांना टाकून शांत तुम्ही बी झोपा, म्यातावर घरातला आवरते. कष्टमय जीवनात धोंडा खिलाडू वृत्तीनं दुःख पचायला शिकला होता. ज्या माणसाला फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा माणसाच्या महत्त्वाच्या वाटतात, ते कधीही दुःखी होत नाही किंवा दुःख करत बसत नाही. त्यामुळं त्यांना मानसिक ताणही येत नाही. धोंडा असाच दिलखुलास होता. दुसरा दिवस उगला आणि धोंडाचा पुन्हा ज्वारीच्या पिठाचा म्हणजे जोंधळ्याच्या पिठाचा शोध सुरू झाला. मित्रांनो, कथा संपलेली आहे. कथा जर सर्वांना चांगली वाटली तर या कथेला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तयार होईपर्यंत सर्वांना नमस्कार.